अभिनेता सैफ अली खान याच्यावरच्या हल्ल्या प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतल्यामुळे नोकरी गेली आणि छोकरीही गेली अशी अवस्था आकाश कनोजियाची झाली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणात त्याला संशयित म्हणून अटक झालेली आणि नंतर निर्दोष सुटकाही झाली, पण या काळात आकाशची नोकरी गेली आणि ठरलेलं लग्नही मोडल्याचा आरोप त्याने केलाय। याची भरपाई कोण देणार असा सवालही त्याने उपस्थित केलाय। कुलाबा परिसरात राहणारा आकाश कनोजिया पश्चिम रेल्वेच्या कंत्राटी वाहनावर कार चालक म्हणून नोकरीला होता। 17 तारखेला तो होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने मुंबईहून बिलासपूरला निघाला असताना दुर्ग स्थानकातल्या RPFने त्याला पकडलं। त्यानंतर नाहक बदनामी झाली, शिवाय नोकरी गेली, लग्नही मोडलं असं कनोजियाचं म्हणणं आहे। आकाश कनोजियाच्या आरोपानुसार 17 जानेवारीला त्याला पोलिसांचा कॉल आला। त्यांनी कुठे आहे अशी विचारणा केली। त्यांना घरी असल्याचं सांगताच त्यांनी कॉल कट केला। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने जात असताना रायपूरपर्यंत पोहोचताच त्याला RPFनं ताब्यात घेतलं। RPF पोलिसांनी केवळ पकडलंच नाही तर त्याचा फोटो आणि नावासहित प्रेस नोटही पाठवली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात माध्यमांवर फोटो झळकले, सोशल मीडियावरही फोटो व्हायरल झाले। त्यानंतर 12 तासाने पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मी पोलिसांना काहीही केलं नाही, मला सोडा असं वारंवार सांगत होतो। माझ्या घराबाहेरील परिसरात CCTV तपासण्यास सांगितलं, मात्र कोणीही माझं म्हणणं ऐकलं नाही। 19 तारखेला सकाळी मला सोडण्यात आलं असं आकाश कनोजियाने सांगितलंय। आजारी आजीलाही भेटण्याची परवानगी नाकारली। या प्रकारानंतर आईशी बोलणं झालं तेव्हा ती देखील खूप घाबरलेली होती। काम करत असलेल्या ठिकाणाहूनही काम थांबवण्याबाबत सांगितलं। मुलीच्या कुटुंबियांनीही कनोजियाचं स्थळ नाकारलं। बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होणार होतं, मात्र सैफ अली खानचा हल्लेखोर हा टॅग लागल्याने या प्रकरणामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशी खंत कनोजियाने व्यक्त केली आहे। त्याच्या कुटुंबियांनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। अभी मैं आपको एक बात बोल रहा हूँ, जो हमारा आकाश कनोजिया के साथ में मुंबई पुलिस ने किया, नवाब मलिक शेख सैफ अली खान ने जो भी किया है, जो भी उसके साथ में जो अन्याय किया है या वो नहीं किया है, फिर भी आप लोग ने किया, उसको सही राय दो और उसके बारे में अच्छा सोचो। या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।